हॅलो गाईज आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर माझा नेहमीचा डायलॉग तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल. येस, तर टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. आणि माझ्या बाजूला एवढी मोठी माझी सुटकेस सुद्धा आहे. तर मग तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही किती फिरत असतो, किती भटकंती करत असतो. आणि ट्रॅव्हल म्हटलं की आलं पॅकिंग आणि अनपॅकिंग. आणि ना मला असं झालंय की आता ना मी पॅकिंग अनपॅकिंग मध्ये एकदम प्रो झाली. म्हणजे मी 3-4 दिवसाची पॅकिंग अशी अर्ध्या 1 तासात सुद्धा फटाफट सगळं आवरू शकते. सो आता सुद्धा मी पॅकिंगलाच बसली आहे. बाय द वे आम्ही ट्रॅव्हल करत आहोत. म्हणजे ह्या ब्लॉग नंतर येणारे पुढचे ब्लॉग्स हे ट्रॅव्हल ब्लॉग्स असणार आहेत. सो आम्ही 3 दिवस मस्त धमाल करणार आहोत. एक नवीन डेस्टिनेशन असणार आहे थायलंड मधलं. त्यामुळे पुढचे आणि हा ब्लॉग बघून पुढचे ब्लॉग सगळे बघा. येस, तर मी आता पॅकिंगला बसले होते. सो मी म्हटलं की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. थोडेसे ट्रिक्स अँड हॅक्स मी तुम्हाला सांगणार आहे पॅकिंगचे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. बाय. तर मग पॅकिंग चालू करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची असते ना ती म्हणजे लिस्ट बनवणं. येस, सो इथे ही माझी लिस्ट बनवलेली आहे. मी नेहमीच असं करते. बघा माझी ही पूर्ण लिस्ट आहे की ह्यात ना मी मला काय काय घेऊन जायचंय हे सगळं लिहून काढते. आणि ती गोष्ट मी बॅगमध्ये भरल्यावर त्यावर टिकमार्क करत जाते. म्हणजे ना आपण खरंच अजिबात विसरत नाही की आपण काय घ्यायचं आपलं राहिलं आहे. सो लिस्ट बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर माझे फोन बघाल, म्हणजे माझा फोन तुम्ही का बघाल, बट स्टील तुम्ही जर माझा फोन बघाल तर माझ्या फोनच्या नोट्समध्ये एवढ्या लिस्ट आहेत ना. म्हणजे शॉपिंग लिस्ट, पॅकिंग लिस्ट, ग्रॉसरी लिस्ट, इंडियाला जायच्या वेळेस काय काय घेऊन जायचंय ती लिस्ट, इंडियाहून येताना काय काय आणायचंय ती तर भली मोठी लिस्ट असते. सो माझा फोनच्या नोट्स पूर्ण लिस्टनेच भरलेला आहे. त्यामुळे मला खूप सवय आहे छोट्या छोट्या गोष्टींची लिस्ट बनवायची. म्हणजे आपण अजिबात ती गोष्ट विसरत नाही. तर मग आपण आता ह्या लिस्ट प्रमाणे आपली पॅकिंग करणार आहोत. सो मी ही लिस्ट अशी ओपन करून इथे साईडला ठेवते. म्हणजे मला पटापट वाचायला समजेल की काय काय भरायचं आहे बॅगमध्ये. तर मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या डेस्टिनेशनला व्हिजिट करत आहात तिकडचं वेदर चेक करणं. म्हणजे तिकडे पाऊस आहे का, थंडी आहे का, खूप गरम आहे. म्हणजे मी जसं जाणार आहे तसं उन्हाळ्यात तशा प्रकारे तुम्ही तुमचे कपडे सिलेक्ट करू शकता. आणि तिथे काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. लाईक तुम्ही स्कुबा करणार आहात तर तुम्हाला स्विमवेअर्स घ्यावे लागतील. जर का तुम्ही ट्रेकला जाणार आहात तर तुम्हाला तशा प्रकारचे कपडे घ्यावे लागतील. जर का तुम्ही जंगल सफारीला जात आहात सो तसे कपडे तुम्हाला घ्यावे लागतील. मी आता ज्या ठिकाणी जातोय ना ते असं छान असं रिसॉर्ट आहे, समोर नदी आहे, रिव्हर राफ्टिंग, असं एकदम चिल आहे. म्हणजे चिल म्हणजे गरम आहे, भरपूर गरम आहे बँकॉकमध्ये. सो चिल वगैरे नाही. पण आम्ही असं काही ऍक्टिव्हिटीज नाही करणार आहोत. जसं लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आम्ही डोंगर वगैरे चढलो होतो तसं काही नाहीये इथे. सो इथे आम्ही जस्ट आराम करणार आहोत 3 दिवस. म्हणजे 2 नाईट्स 3 डेजची ट्रिप आहे. तर मग तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे अवॉइड ओव्हर अँड अंडर पॅकिंग. याचा अर्थ जास्त कपडे पण घेऊन जाऊ नका आणि खूप कमी कपडे सुद्धा घेऊन जाऊ नका. सो काही वेळी असं होतं ना आपण भरपूर शॉपिंग करतो आणि आपल्याला मला हे पण घेऊन जायचंय, मला ते पण घेऊन जायचंय, मला हा टॉप पण आवडलाय घेऊन जाऊया, हा ड्रेस पण आवडलाय. आपण जात असतो फक्त 2 दिवसासाठी आणि आपण कपडे घेऊन जातो 10-15 दिवसाचे. आणि कधी कधी असं सुद्धा होतं की आपण अगदी मोजून मापून कपडे नेतो आणि नेमका तिकडे पाऊस पडतो किंवा आपले कपडे ओले होतात, खराब होतात आणि आपल्याकडे काही घालायला नसतं आणि आपल्याला दुसऱ्यांचे कपडे बॉरो करावे लागतात. असं सुद्धा नाही झालं पाहिजे. त्यामुळे अगदी माइंडफुली पॅकिंग केली पाहिजे. तर मग मी तुम्हाला माझी पॅकिंग सांगू की मी कशी प्लॅन केली आहे स्पेशली कपड्यांची. की मी म्हणजे आम्ही जातोय 3 दिवसासाठी. सो मी 3 दिवसाचे 3 वेगवेगळे कपडे घेतलेत आणि मी एक पेअर एक्स्ट्रा ठेवली आहे. म्हणजे एक ड्रेस आणि एक टॉप आणि शॉर्ट्स हे मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. शिवाय एक नाईट सूट घेतलाय कारण आम्ही 2 नाईट जातो. त्यामुळे प्रत्येक रात्री वेगळा नाईट सूट घालायची काही गरज नाही. 2 रात्र आपण एक नाईट सूट घालू शकतो. पण मी एक शॉर्ट्स एक्स्ट्रा ठेवली आहे नाईटची. आणि एक स्विमवेअर घेतलेला आहे. येस, स्विम सूट घेतलेला आहे मी. आणि नॉर्मल एक टॉवेल घेतलाय, एक नॅपकिन घेतलाय. ते तर रिसॉर्टमध्ये असतंच पण मी एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलंय. अजून एक महत्वाचं म्हणजे ना त्यानंतर की हे बघा मी अशा ह्या 2 बॅग्स घेतलेल्या आहेत, लॉन्ड्री बॅग्स काइंड ऑफ. म्हणजे आपण आपले कपडे जे खराब युज्ड कपडे असतात जे आपल्याला वेगळे ठेवायचे असतात किंवा आपण समुद्रावर जातो तर कपडे भिजतात, वाळू जाते किंवा काही घाण होतात. सो त्यासाठी ना 2 बॅग्स ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अशा 2 लॉन्ड्री बॅग्स तुम्ही नक्की तुमच्या बॅगमध्ये ठेवा. त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे हेअर ड्रायर.
कधी कधी हा रिसॉर्टमध्ये असतो सुद्धा. जर तुम्हाला जर हेअर ड्रायर नाही कॅरी करायचा असेल तर तुम्ही त्याच्या रिसॉर्टच्या साईडवर जाऊन रूम्समध्ये काय काय अम्युनिटीज आहेत ते बघून तुम्ही अवॉइड सुद्धा करू शकता. कारण मोस्टली रिसॉर्टमध्ये ठेवतात हेअर ड्रायर आणि कधी लागू शकतो. लाईक आपण बीचवर गेलो, आपल्याला पटकन आपल्याला केस सुकवायचे आहेत तर हे, आणि केसच सोडा, तुम्हाला तुमचे कपडे चड्ड्या बिड्ड्या सुकवायचे असेल तरी हेअर ड्रायर खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी तर हेअर ड्रायर ठेवते आणि अगदी छोटूसा आहे हा, कॉम्पॅक्ट आहे आणि खूपच हलका आहे. त्यामुळे हेअर ड्रायर माझ्यासाठी मस्ट आहे ट्रॅव्हल करताना. शिवाय हेअर स्ट्रेटनर आता ते आतमध्ये आहे, सो मी हेअर स्ट्रेटनर आणि हेअर ड्रायर हे ह्या 2 गोष्टी मी नक्की कॅरी करते. त्यानंतर आपण पॅक करूया. म्हणजे इथे ना मी एवढा पसारा घालून ठेवलाय ना, म्हणजे इथे काही दिसत नाहीये पण खाली मी याचं सगळं मांडलेलं आहे की मला काय काय घेऊन जायचंय. आणि मला अजून एक महत्वाची गोष्ट मिळाली आहे ती म्हणजे हे फुटवेअर्स, कम्फर्टेबल फुटवेअर्स घेणं हे मस्ट आहे. बाकी तुम्ही काहीही विसरा ट्रॅव्हलमध्ये, पण चांगले कम्फर्टेबल छान चपला खूप महत्वाच्या असतात. तुम्हाला वाटत असेल की ह्या चपल्या मी एवढ्या जवळ मांडी विंडीवर घेऊन कशा बसते, कारण मी ह्या कालच धुतल्यात, आत्ताच मी काढल्या, एकदम अशा करकरून सुकून निघालेले आहेत माझे शूज. सो मी हे शूज कॅरी करणार आहे. तर ना मी अजून एक अशी फुटवेअरची पेअर घेतलेली आहे आणि ह्या अशा छान पिशव्या मिळतात, ह्या तुम्हाला ऑनलाईन सहज मिळतील. आणि ह्या पिशव्यांना खरंच खूप युजफुल आहे. तुमची बॅग सुद्धा खराब होत नाही, तुमचे कपडे सुद्धा खराब होत नाही. शिवाय तुम्ही कुठल्या पिशवीमध्ये कुठले फुटवेअर ठेवले हे ते कळून येतं, कारण हे त्याचं प्लॅस्टिक ट्रान्सपरंट असतं. त्यामुळे ही मस्ट बाय आहेत ह्या पिशव्या, तुम्हाला ऑनलाईन सहज मिळून जातील. शिवाय तुम्ही तुमच्या शू रॅकमध्ये सुद्धा ह्या ठेवू शकता. ट्रॅव्हलच्या वेळेस ते यूज कराच, बट आपण शू रॅकमध्ये ठेवतो तेव्हा सुद्धा आपल्याला कुठल्या शूज आपण कुठल्या बॅगमध्ये ठेवले ते सहज दिसून येतं आणि ते छान राहतात सुद्धा. सो हे एक मी घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे छान छान ऑर्गनायझर्स घ्या. असे छान छान पाउचेस मिळतात, सगळीकडे मिळतात, ऑनलाईन मिळतात किंवा मिनिसोमध्ये तर खूप क्यूट मिळतात. सो माझ्याकडे हे असे आहेत. हे बघा, हा एक मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा छोटा आहे, मग त्याच्यापेक्षा हा एक छोटा आहे आणि हा सगळ्यात छोटा आहे. हा एसबेडाचा आहेत आणि खरंच हे खूप छान टिकले. 5 वर्ष होत आली ह्या पाऊचना आणि खूप छान टिकलेत आणि ह्याच्यात आपण सगळं वेगवेगळं ठेवू शकतो. आता ह्या पाऊचमध्ये ना मी माझ्या हे ठेवलेत, काय सगळ्या ज्वेलरीज ठेवल्यात, म्हणजे माझे कानातले, गळ्यातलं, अंगठ्या, म्हणजे आपण काढताना आपल्याला पटकन इझिली सगळं मिळतं. त्यानंतर दुसरा पाऊच तुम्हाला दाखवते की हा एक पाऊच आहे बघा. हा पण एक खूप छान पाऊच आहे, दिसतो छोटासा पण ह्यामध्ये ना सगळ्या गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत. सो ह्यात मी सगळं माझं काय ठेवलंय, स्किन केअर आणि माझ्या सगळ्या टॉयलेटरीज ठेवल्यात. आणि येस, दुसरी गोष्ट म्हणजे असेच छोटे छोटे कंटेनर्स मिळतात, ते नक्की यूज करा. कारण आपल्या छोट्या मोठ्या बाटल्या असतात, त्या बघा, आपलं स्किन केअर म्हणा, ह्या एवढी मोठी बॉटल, किंवा टोनर म्हणा, ही टोनरची एवढी मोठी बॉटल, आणि हे सगळं कॅरी करायला खूप जड होतं. सो मी असे छोटे छोटे कंटेनर्स घेतलेत. सो ह्यात मी कंडिशनर भरलेला आहे, ह्यात टोनर आहे, शिवाय हे बघा, ही किती छोटीशी डब्बी आहे, ह्यात मी मेकअप रिमूव्हर काढलेला आहे, म्हणजे मेकअप बाम आहे, हा रिमूव्हिंग बाम आहे, सॉरी मेकअप बाम नाही. आणि ही माझी नाईट क्रीम आहे, ह्यात मी माझी नाईट क्रीम भरलेली आहे, त्याचा डब्बा बाय द वे हा आहे बघा. आणि हा एवढा जड आहे काचेचा. तो त्यामुळे ना हे असे छोटे छोटे कंटेनर्स खरंच खूप युजफुल ठरतात. इथे आहे फेस वॉश. सो फेस वॉश मी काढू शकत नाही कारण हा फोमिंगवाला आहे. त्यानंतर इथे छोटीशी ट्यूब आहे माझ्याकडे, सनस्क्रीन भरलेला आहे मी, त्यात सनस्क्रीन मस्ट आहे, तुम्ही कुठेही आणि कधीही ट्रॅव्हल करा. आणि मग इथे हे शावर जेलची डब्बी आहे छोटीशी, ही बघा. त्यानंतर इथे शॅम्पू भरलेला आहे, हा बघा. त्यानंतर माझ्याकडे हा एक पाऊच आहे, हे बघा. ह्यात मी सगळे USB चार्जर्स आणि त्याच्यामध्ये पॉवर बँक हे सगळं मी ह्यात ठेवलेलं आहे. त्यामुळे ना असं गुंता होत नाही. कधी कधी आपल्याला चार्जर पाहिजे असतं आणि आपल्या त्या बॅगमध्ये कुठेतरी ते चार्जर असं लपलेलं असतं आणि मग ते असं खेचून काढायचं, ते खूप केऑस असतं. त्यामुळे हे असे पाउचेस करणं खरंच खूप युजफुल ठरतात. त्यानंतर मी तुम्हाला माझा मेकअप पाऊच दाखवते. हा आहे माझा मेकअप पाऊच आणि मी काय काय मेकअप कॅरी करते ट्रॅव्हल करताना हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. सो हा असा पाऊच आहे. तर मग सगळ्यात अगोदर मी एक हे घेतलेलं आहे, काय म्हणतात त्याला, टेंट आहे, हे मेबलिनचं फिट मी टेंट आहे. ट्रॅव्हल करताना फाउंडेशन वगैरे असे बेस वीस मी तरी वापरत नाही आणि नाही वापरत. म्हणजे तुम्ही लग्नाला जात असाल तर गोष्ट ठीक आहे, पण ट्रॅव्हल करताना तुम्हाला 2-3 लेयर्स लावायची गरजच नाहीये. सो हे मी घेतलेलं आहे मेकअप टिंट. त्यानंतर त्याच्यासोबत ही कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी हे काय म्हणतात त्याला,
आयब्रो पॅलेट घेतलेली आहे आणि हे आहे मेकअप फिक्सनर स्प्रे, त्यानंतर ब्रश आहे आणि एक काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि परफ्यूम्स घेतलेले आहेत. परफ्यूमचे सुद्धा आजकाल छोटे छोटे हे मिळतात Amazon फ्लिपकार्टवरती परफ्यूम्स भरायच्या, छोटा ट्रॅव्हल पॅक. पण माझ्याकडे हा छोटा परफ्यूम आहे, सो म्हटलं की मी हाच कॅरी करते. शिवाय ना मी मोठ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी ही पॅलेट घेतलेली आहे. दॅट्स इट. यामध्ये तुम्हाला हायलायटर आणि ब्लश थोडं मिळून जातं. सो हे आहे. थोडे क्लचर्स ठेवते मी माझ्या बॅगमध्ये आणि थोडेसे 2-3 असे हेअर रबर्स. सो माझ्या मेकअप पाऊचमध्ये एवढंच आहे. त्यानंतर ना मी सनग्लासेसचे सुद्धा असे छोटे छोटे पाऊच घेतलेले आहेत. हा बघा, हा एक आहे, शिवाय हा एक आहे. बघा, कारण ना कधी कधी सनग्लासेसचे जे बॉक्स येतात ते सुद्धा भरपूर धबाडे असतात आणि बॅगमध्ये ते अति जड होऊन जातात. सो हे पाऊच खरंच खूप मला युजफुल वाटतात आणि एकदम हलके. आणि ना हे कपड्याचे आहेत, पण असं कुशन कपडा आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे, म्हणजे तुमचे ग्लेअर्स तुटणार सुद्धा नाहीत. सो हे मिळतील ऑनलाईन, माहित नाही, मी हे शॉपमधनं घेतलेले आहे तिकडेच बँकॉकमध्ये. सो मला हे एक छान वाटतं ट्रॅव्हल करताना हे असे पाऊच घेणं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आता मला ह्या बॅगमध्ये पॅक करायच्या आहेत. कपडे ऑलरेडी मी इस्त्री करून ठेवलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट की कपडे आपण जेव्हा बॅगमध्ये ठेवतो ना, अतिशय नीट, छोटी, जेवढी छोटी पॉसिबल होईल तेवढी छोटी घडी त्याची करायची. असेच फैलवायचे नाही, काय म्हणतात मराठीत, काय वर्ड, असेच पसरवून नाही ठेवायचे बॅगमध्ये. त्याची छोट्या छोट्या घड्या करायच्या, म्हणजे ते छान जागा होते बॅगमध्ये. तर मग मंडळी, चला आता मी हे सगळं फटाफट आवडते, सगळं बॅगमध्ये भरून ठेवते. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि अजून काही पॅकिंगच्या हॅक्स किंवा ट्रिक्स असतील ज्या मी शेअर केल्या नसतील त्या सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. तर मग भेटूया आता आपण पुढच्या नवीन ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये. खूप धमाल येणार आहे, त्यामुळे ब्लॉग्स बघायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.